बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यातील 60 खेळाडूंची प्रोजेक्ट महादेवसाठी निवड। खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण दिले जाणार। राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील प्रतिभावान खेळाडूंना व्यासपीठ देण्याचं या मोहिमेचं उद्दिष्ट। क्रिकेटच्या पंढरीत सचिन तेंडुलकर आणि गॉड ऑफ फुटबॉल लिओनेल मेस्सीची भेट। मेस्सीकडून सचिनला फुटबॉल भेट तर सचिन तेंडुलकरकडून मेस्सीला 10 नंबरची टीम इंडियाची जर्सी भेट। सचिनचा उपस्थितांसोबत मराठीत संवाद। बीड नगर परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा। गेल्या 12 दिवसांपासून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून पहारा। 21 तारखेला मतमोजणी होणार असून सर्वांना निकालाची प्रतीक्षा। जळगावच्या 40 गाव स्ट्रॉंग रूम बाहेर शांतता। मात्र या सगळ्या स्ट्रॉंग रूम बाहेर एसआरपीएफ महाराष्ट्र पोलिसांचाही कडा पहारा कायम। नगर परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला आता अवघे 6 दिवस बाकी। शिरपूर वरवाडे येथे मुकेश भाई पटेल टाउन हॉल या ठिकाणी ईव्हीएम मशीन देखरेखीत। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त। शिंदे सेनेच्या वतीनं स्ट्रॉंग रूमची पाहणी। जळगावच्या नशिराबाद येथील स्ट्रॉंग रूम जवळ सशस्त्र पोलिसांचा पहारा। गेल्या 12 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत देखील पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच एसआरपीएफ जवानांचाही कडा पहारा। 100 ते 150 मीटरच्या परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे। अधिवेशनाचं सूप वाजलं आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल अशी शंका आणू नये। मुंबई काल आज आणि उद्या महाराष्ट्राचीच। चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच राहणार। सभागृहातून मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। ही मनात शंका आणू नये की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल, मुंबई तोडली जाईल। कारण निवडणुका आल्या की अशा प्रकारची टीका होत असते। मुंबई कालही महाराष्ट्राची होती, आजही महाराष्ट्राची आहे। मुंबईला लुटणारा रहमान डकैत कोण हे सर्वांना माहिती आहे। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा। मात्र मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर, शिंदेंचं वक्तव्य। मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रहमान डकैत कोण आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे। हो ना, ते रील बघितली तुम्ही? त्याचा रील बघितला? मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईत आणणार। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबईकरांसाठी योजना आणू। बाळासाहेबांच्या चरणी योजना पुष्प अर्पण करू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा। जे लोक म्हणतात मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार तोडणार तोडणार, याला हे उत्तर आम्ही दिलेलं आहे। मुंबईकर बाहेर फेकला गेलेला पुन्हा मुंबईत आणणार, हा आमचा संकल्प आहे महायुतीचा। 2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं पण काही लोक 2 तासही बसले नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र। संपूर्ण अधिवेशनामध्ये विरोधकांचा एकच सूर, विरोधी पक्षनेता हवा असाही निशाणा। काही जणांनी तर म्हणजे 2 वाजेपर्यंत आम्ही सभागृह चालवलं, पण काही लोक तर 2 तास पण सभागृहामध्ये बसायची तसदी घेतली नाही। तिजोरीमध्ये खूप पैसे नाहीयेत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम आहे। 2030 पर्यंत $1 ट्रिलियन टप्पा गाठणार फडणवीसांचा निर्धार। तर 1 जुलैपर्यंत कर्जमाफी संदर्भात पुढील धोरण जाहीर करू, फडणवीसांकडून स्पष्ट। देशाच्या मोठ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आजही सर्व निकषांवर पात्र होणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आहे। राज्याच्या विकासाकरता कर्ज उभारावंच लागतं। प्रत्येक राज्य ते उभारतो। एकूण स्थूल उत्पन्नाच्या 18.87% एवढंच त्या ठिकाणी कर्ज घेतलेलं आहे। 25% मर्यादेपासून आपण पुष्कळ दूर आहोत। गडचिरोलीमध्ये विमानतळ तयार करण्याची योजना। अमरावतीमध्ये पायलट प्रशिक्षण अकादमी सुरू करणार। आशियातील सर्वात मोठी हवाई प्रशिक्षण संस्था असेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। मसाजोग प्रकरणामध्ये 8 आरोपींना अटक। फरार आरोपी कृष्णा आंधळेचा शोध सुरू। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देणारच, सभागृहातून शिंदेंची ग्वाही। अधिवेशनातून विदर्भाला काही मिळालं नाही। पत्रकार परिषदेतून विरोधकांचा हल्लाबोल तर निवडणुकीचा जुमला असं अधिवेशनाचं नामकरण करता येईल। अधिकाधिक लक्षवेधी मुंबईच्या प्रश्नावर होत्या, विजय वडेट्टीवार यांची टीका। तर 7 दिवसांच्या अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करून घेणं हाच एकमेव हेतू होता, जयंत पाटील यांची सत्ताधाऱ्यांवर टीका।
5 दिवसाचं अधिवेशन फक्त पुरवणी मागण्या सभागृह पुढे मांडून मंजूर करून घेणे, विदर्भाचे प्रश्न सोडवावेत, त्या सर्वांची उत्तरं या सभागृहात या अधिवेशनात मिळाली नाहीत. विधिमंडळाचं पुढील अधिवेशन 23 फेब्रुवारीला मुंबईत होणार. हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षांची घोषणा तर या अधिवेशनामध्ये 6 शासकीय विधेयकं संमत झाली.